प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (PCCI) यांच्या वतीने भारत जपान बिझनेस मीटचे आयोजन शनिवार 29 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत पुण्यातील क्राऊन प्लाझा येथे करण्यात येणार आहे. तसेच यावेळी उदयोन्मुख उद्योजकांसाठी प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच PCCIचा शुभारंभही करण्यात येईल, अशी माहिती PCCIचे अध्यक्ष लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व एम्पेरिया बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय भागीदार डॉक्टर भगवान गवई यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी PCCIचे संचालक व क्रिपॉन एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे संस्थापक व CEO प्राध्यापक दीपक बागडे, LBMIFL व LBFL व PCCIचे संचालक ॲडव्होकेट ओम प्रकाश मौर्य व PCCI व व्यावसायिक महिला पुणेच्या संचालिका श्रीमती विशाखा गायकवाड उपस्थित होत्या. या परिषदेला टोकियो येथील व्हानेज लिमिटेडचे CEO डॉक्टर प्रमोद वहाने हे भारत जपान व्यावसायिक सहकार्यावर मुख्य भाषण देतील. तसेच टोकियो येथील ग्रीन रिन्युएबल एनर्जी इंकचे CEO एन डोवाकी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 10 राज्यातील 45 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या 45 दिवसीय आर्थिक सशक्तीकरण अभियानाची माहितीही येथे देण्यात येणार आहे. ही शिखर परिषद बिल्डिंग ब्रिजेस इंडिया जपान बिझनेस कोलॅबोरेशन या थीमवर आधारित असून तंत्रज्ञान, गुंतवणूक व नवोन्मेषामध्ये शाश्वत भागीदारी निर्माण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणणार आहे. परिषदेत शाश्वत भागीदारीवर तज्ज्ञ पॅनलबरोबर चर्चा करण्यात येईल. त्याचप्रमाणे शाश्वत भागीदारीतील 10 उद्योजकांचे स्टार्टअप प्रदर्शन व हरित ऊर्जा, आरोग्य सेवा, कौशल्य विकास व महिला उद्योजकतेवरील सत्रांचा समावेश आहे. यावेळी प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री PCCI उदयोन्मुख उद्योजकांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करणे, लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेड LBFL ग्रामीण व अर्धशहरी भांडवली गरजा पूर्ण करणारी प्रस्तावित NBFC व होम बेठे डिजिटल व्यापार संधीसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आर्थिक सशक्तीकरण अभियानाचे शिल्पकार डॉक्टर भगवान गवई यांनी सांगितले की ही शिखर परिषद भागीदारी निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते. जपानी तांत्रिक उत्कृष्टता ही भारतीय औद्योगिकीय ऊर्जेला पूरक आहे. तसेच आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्वसमावेशक भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा उपक्रम सर्व क्षेत्रांमध्ये व समुदायांमध्ये आर्थिक संधींचे लोकशाहीकरण करण्याच्या भारताच्या दृष्टिकोनासह सतत सुधारणा करण्याच्या जपानच्या कैझेन तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे. माझं नाव चेअरमन प्रोग्रेसिव्ह काउन्सिल ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि लॉर्ड बुद्धा बँकेचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. माझं नाव भगवान गवई आहे आणि ह्या दोन्ही कंपन्याचं आम्ही स्टार्टअप केलेलं आहे आणि इस्टॅब्लिश केलेले आहेत. आणि ह्या PCCIच्या माध्यमातून जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वी आर दिस चेंबर विल बी guiding the entrepreneurs to establish their businesses, give them proper training, proper motivation, explore different markets within India as well as international level, guide them to explore different technologies within India as well as outside India. So PCCI will be the guiding force to the entrepreneurs and take them to the next level. As far as Lord Buddha Finance Limited is concerned, this company is formed to provide microfinancing, bid financing to high level financing. So this LBFL is a limited company. Next we are going to apply for NBFC license with RBI by within next 2-3 months. And within 6 months, we hope we should get the RBI license for that, so we can start lending money to entrepreneurs and project financing also and different financing. So this is the brief. And on 29th, we are conducting Indo-Japan Business Meet, where
Japanese delegations are coming, technocrats are coming. They are coming up with the different technologies which we can give to our business people here to explore different business opportunities. Okay, so this is the main key of having the Indo Business Meet. In Indo Business Meet, Indian businessmen, as well as a lot of businessmen coming from all over India, from different business segment, and this is an excellent opportunity for the our business people here, startup to existing businessmen, to interact with the Indian top businessmen as well as the Japanese businessmen. So we are opening the door for our entrepreneurs in so how to deal with the domestic as well as international level.